आपण ईश्वराची आराधना करूयात. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रास त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा. त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याने केलेले अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याची तोंडचे निर्णय आठवा. त्याचा सेवक अब्राहम याचे वंशज हो. त्याचे निवडलेले याकोबाचे वंशज हो. तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे. त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीवर आहेत. आमेन. प्रार्थना करूयात. स्तुतीस पात्र बहुसन्माने आमच्या जिवंत गौरवी देव बापा, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या स्नाजवळ या पवित्र प्रभुवारी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती आराधना उपासना करण्यासाठी जे तू हे माध्यम दिलेलं आहेस त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि प्रभू परमेश्वरा, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ लीन होतो, विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, आम्हा पातक्यांचा स्वीकार कर. आणि प्रभू परमेश्वरा, यावेळेस आम्ही या उपासनेमध्ये पुढे जात असताना उत्सुकतेच्या आत्म्याने आम्हा प्रत्येकाला सावरून धर. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही या माध्यमातून तुझ्या दयेच्या स्नाजवळ एकत्रित झालेलो असलो तरी आमची अंतःकरण, आमचे विचार, आमची मनं भरकटलेली आहेत. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, विनंती करतो. आमची भरकटलेली मनं, भरकटलेले विचार नासोरे येशूच्या नावामध्ये एकाग्र कर. आणि प्रभू परमेश्वरा, आज जे काही वचन आमच्या कानी पडणार आहेत, जे काही प्रभू परमेश्वरा, जो काही निरोप तुझ्या सेवकाद्वारे तू आम्हाप्रत देणार आहेस, प्रभू तो आमच्या अंतःकरणामध्ये साठवण्यासाठी आमची मन एकाग्र करावीस अशी विनंती आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 102 हे गीत गाऊया. स्तव तुझा करू द्यावा, हे सुखाच्या उगमा वर्णायाला सुचवा. तुझा कृपा महिमा दूत जैसे वानिताती, तुझी कीर्ती गौरवी मला तैशी देव प्रीती वंदायाला शिकवी. मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले. तारणाला योजुनिया
थवरी तव मोठ्या करुणेने पोचवी मलावरी नित्य मार्गी चालायाला तव साय वरितो मम अंत करणाला प्रेमे ओढी प्रार्थितो पथ सोडू न देताना मन माझे स्थिरावी मला शिका मारुनिया प्रभु तुझा ठरवी. या वेळेमध्ये आपण सर्वजण मिळून प्रेषिताचा मतांगीकार एकत्रित म्हणूयात. त्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंतपिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला हृदयस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. येथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र क्रमांक 65. स्तोत्र क्रमांक 65. आणि आपल्यासाठी याचं पुढारपण सौ अंजलीताई पंडित ह्या करतील. आपल्या सर्वांस ख्रिस्तामध्ये प्रेमाचा सलाम. प्रेज द लॉर्ड. आपण जुन्या करारातून स्तोत्रसंहिता 65 ह्याचं वाचन करूया. स्तोत्रसंहिता 65. हे देवा, सियोनेत तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे, तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील. तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ. हे आमच्या तारणाऱ्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रावर असलेल्यांचा आधार तू आहेस. तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हाला उत्तर देतोस. तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस. तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस. म्हणून जे सीमांत प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातास भितात. दिवसाचा उदय व अस्त ह्यांच्याद्वारे तू गजर करवितोस. तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहे. तू तिला फार फलद्रूप करतोस. देवाची नदी जलपूर्ण आहे.
भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस. तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस. तिचे उंचवटे सपाट करीतोस. तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस. तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करीतोस आणि तुझे मार्ग समृद्धीमय झाले आहे. रानातील कुरणेही समृद्ध होतात आणि डोंगरांना उल्हासाचे वेष्टन पडले आहे. कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत. खोरेही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत. ती मोठ्याने जय जयकार करतात व गातात. वाचलेली वचनं देवबाप आशीर्वादित करो. आमेन. परमेश्वराच्या गौरवासाठी यावेळेस आपण जुन्या करारातून काही वचनं वाचूया. जुन्या करारातून दुसरे राजे याचा 20वा अध्याय, यातील 1 ते 11 ही वचने. आपल्यासाठी याचं पुढारपण कुमार स्मरण पंडित हे करतील. प्रेज लॉर्ड. ह्यावेळेस आपण जुन्या करारातून दुसरे राजे याचा 20वा अध्याय आणि याचे 1 ते 11 हे वचन आपण ह्यावेळेस वाचणार आहोत. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिर्व कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडून फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोचतो. तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया ह्यास सांग, तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरे जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला आशुराच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद ह्याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करी. यशाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा. ती त्याने आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला. हिजकियाने यशास विचारिले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करेल व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईल, ह्याची खूण काय? यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंकुयंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया 10 अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली. आमेन. देवाला गौरव असो. या वेळेमध्ये आपण पत्र वाचन करणार आहोत. संत पावलाने रोमकरास लिहिलेले पत्र. संत पावलाने रोमकरास लिहिलेले पत्र याचा 12वा अध्याय 9 ते 21 ही वचने. आपल्यासाठी याचं पुढारपण सौ कविता पातारे ह्या करतील. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 9 ते 21 ही वचने आपण ऐकूया. रोम 12, 9 ते 21. ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम. प्रीतीमध्ये ढोंग नसावे. वाईटाचं वीट माना. बऱ्याला चिकटून राहा. बंधू प्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि
शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला दे. कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्याची रास करीशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. येथे पत्राचे वाचन समाप्त होते. देव वाचलेल्या सर्व वचनांवर आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमीन. पवित्र शुभवर्तमान वाचन यावेळेस आपण करणार आहोत. संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, यातील 21 ते 28 ही वचने. आजच्या दिवसासाठी नेमलेलं पवित्र शुभवर्तमान, संत मत्तयाने लिहिलेले पवित्र शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, यातील 21व्या वचनापासून पवित्र शुभवर्तमान वाचनास प्रारंभ होतो. एक परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलगी. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला, आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रेही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. येथे पवित्र शुभवर्तमान वाचन पूर्ण होते. वाचलेल्या सर्व वचनावर देव बाप आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. या वेळेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाणार आहोत, आणि आपल्याला या मध्यस्थीच्या प्रार्थनेत सौ रेखा पातारे पालखीबाई चालवतील. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. पवित्र 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 सेनेचा सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वी यांच्या निर्माण करत्या, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आज आणि युगानुयुग असो. परमेश्वर देवप्पा, आजचा हा सुदिन शबातवार तू आमच्या आयुष्याला जोडलास परमेश्वर देवप्पा. आणि परमेश्वर देवप्पा, या प्रार्थनेमध्ये परमेश्वर देवप्पा आम्हाला तू चालवत आहेस, या उपासनेमध्ये तू आम्हाला चालवत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवप्पा, आजचा हा दिवस परमेश्वर देवप्पा तुझा शाबातवार परमेश्वर देवप्पा, तू आमच्या आयुष्याला जोडलास परमेश्वर देवप्पा. असे कित्येक आहेत की त्यांना तो दिवस बघता आला नाही, परंतु तुझी आमच्यावरची नजर परमेश्वर देवप्पा सतत कायम आहे आमच्यावर, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते. आणि परमेश्वर देवप्पा, हा शाबातवार परमेश्वर देवप्पा आम्हाला आनंदाने घालवता यावा. आणि परमेश्वर देवप्पा, ह्या शाबातवारी तुझे चिन्ह चमत्कार
आमच्या आयुष्यामध्ये घडावीत आणि त्याद्वारे तुझं गौरव हवं असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, या उपासनेमध्ये परमेश्वर देवप्पा आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने तुझी उपासना करावी. आणि परमेश्वर देवप्पा, तू असे उपासक शोधत आहेस. होय बाप्पा, त्या उपासकामध्ये आम्ही असावं असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, आजची ह्या उपासनेमध्ये परमेश्वर देवप्पा ही मध्यस्थी करण्याची तू संधी दिलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवप्पा, तुझं वचन सांगतं निरंतर प्रार्थना करा. हो परमेश्वर देवप्पा, आज आम्ही तुझ्याकडे निरंतर प्रार्थना करावी आणि अनेक आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, विशेष करून प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा, कोविडमुळे सर्व जगभर परमेश्वर देवप्पा अस्थिरता माजलेली असताना परमेश्वर देवप्पा आमच्यावर तुझी मेहर नजर आहे. आणि परमेश्वर देवप्पा, आतापर्यंत तू आम्हाला या जिवंताच्या भूमीवर अबाधित ठेवलेला आहेस. कुठलाही शत्रू, कुठलाही सैतान आमच्या तंबूजवळ आलेला नाही. आणि परमेश्वर देवप्पा, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवप्पा, आतापर्यंतचं येणं जाणं परमेश्वर देवप्पा तू आमचं आशीर्वादित करत आहेस, त्याबद्दलही तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवप्पा, विशेष करून प्रार्थना करते. आज जी वचनं वाचली जाणार आहेत परमेश्वर देवप्पा, तू दयेने आणि कृपेने ती आशीर्वादित कर. आणि त्या वचनातून बोध करीत असताना बाळासाहेबांना तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने भर. पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा दे. आणि परमेश्वर देवप्पा, त्या वचनाद्वारे आमच्या मनाचा ठाव घ्यावा, आमचं पुनरुज्जीवन हवं. आणि परमेश्वर देवप्पा, तुझं वचन जे मधाच्या रुचीपेक्षा गोड आहे, जे तलवारीसारखं आहे परमेश्वर देवप्पा, जे आरपार भेदून जाणार आहे, मनाचं ठाव घेणार आहे. परमेश्वर देवप्पा, ते वचन आम्ही आमच्या अंतःकरणात साठवावं. आणि परमेश्वर देवप्पा, आम्ही नुसते ऐकणारे असू नये तर आचरण करणारे असावं असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, आजच्या शाबातवारी विशेष परमेश्वर देवप्पा आमच्या चर्चसाठी प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा, चर्च जरी आमच्यासाठी बंद असलं परमेश्वर देवप्पा, तरी परमेश्वर देवप्पा प्रत्येकाच्या हृदयात तू विराजमान हो. परमेश्वर देवप्पा, आमचं हृदय तुझं मंदिर आहे परमेश्वर देवप्पा. आणि हे मंदिर आम्ही तुझ्यासाठी उघडं करावं. आणि परमेश्वर देवप्पा, साफसूफ करावं परमेश्वर देवप्पा. आणि तुला त्यामध्ये वस्ती करू द्यावी असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, आतापर्यंत झाले आमचे सर्व पाप अपराध आमच्यापासून दूर कर. आणि परमेश्वर देवप्पा, आम्हाला तुझ्या प्रेमळ हाताने तू सावरून धर, तुझ्या जवळ घे परमेश्वर देवप्पा. तसेच विशेष करून प्रार्थना करते परमेश्वर देवप्पा आमच्या सेंट लूक मंडळीसाठी. परमेश्वर देवप्पा, ह्या मंडळीला तू आत्तापर्यंत सांभाळलेलं आहेस. आणि परमेश्वर देवप्पा, उत्तरोत्तर तिची वाढ करत आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर देवप्पा, मंडळीतील प्रत्येक सदस्यावर विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवप्पा, प्रत्येक कुटुंब तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वर देवप्पा, या कुटुंबाद्वारे हे तुझं गौरव हवं असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, त्याचप्रमाणे पाळक साहेबांवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवप्पा, त्यांना तू तुझ्या आत्तापर्यंत निरोगी असं ठेवलेलं आहेस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देते. आणि परमेश्वर देवप्पा, तुझी सेवा करत असताना परमेश्वर देवप्पा तुझं सामर्थ्य तू त्यांना प्रगट कर. परमेश्वर देवप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याचा दुप्पट वाटा तू त्यांना दे. आणि त्याद्वारे तुझं गौरव व्हावं, तुझी सेवा व्हावी असंच तू दयेने आणि कृपेने कर. त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा, तरुण संघ आहे ते परमेश्वर देवप्पा तुझं उपकार स्मरण करीत असताना, तुझ्या प्रार्थना घेत असताना त्या सर्वांवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवप्पा, या काळामधून जात असताना परमेश्वर देवप्पा प्रत्येकाच्या नोकरीवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आणि प्रत्येक तरुणाला परमेश्वर देवप्पा आजच्या या परिस्थितीतून जात असताना तू धैर्याचा आत्मा दे. परमेश्वर देवप्पा, तू आम्हाला भीतीचा नको परमेश्वर देवप्पा, तर धैर्याचा आत्मा दे. आणि प्रत्येकाचं धैर्य तू कायम करावं असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, संडे स्कूलसाठी विशेष प्रार्थना करते. प्रत्येक परमेश्वर देवप्पा, लहान लेकरापासून मोठ्या लेकरापर्यंत सर्वांना तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने भर. प्रत्येकाचा सांभाळ प्रतिपाळ तू कर. प्रत्येकाला निरोगी असं आयुष्य दे. आणि परमेश्वर देवप्पा, या कोविडमधून जात असताना परमेश्वर देवप्पा तू प्रत्येकाला निरोगी ठेवावंस आणि प्रत्येकावर तुझं कृपाछत्र असावं असं तू दयेने आणि कृपेने कर. परमेश्वर देवप्पा, संडे स्कूलच्या टीचर्ससाठी मागते. परमेश्वर देवप्पा, त्यांना देखील परमेश्वर देवप्पा तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने भर. आणि परमेश्वर देवप्पा, हे संडे स्कूल घेत असताना प्रत्येक आम्हा टीचर्सवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. परमेश्वर देवप्पा, आम्ही ज्ञानाने उणे आहोत, आमची तू उत्तरोत्तर वाढ कर. आणि तुझ्या मंडळीचे पाय करत असताना तू आम्हाला विपुलतेच्या आशीर्वादाने भर, आम्हाला ज्ञानाचा पुरवठा कर. परमेश्वर देवप्पा,
त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा जे वडील वर्ग आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करते. परमेश्वर देवप्पा आतापर्यंत तू त्यांच्याकडून तुझी सेवा करून घेतलेली आहेस. तुझ्या चर्चचा कारभार ते पाहत असताना प्रत्येकाला तुझ्या विपुलतेचा आशीर्वादाने भर. प्रत्येकाचं कुटुंब तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वर देवप्पा चर्चा संबंधित जी काही कामं आहेत परमेश्वर देवप्पा ती करत असताना प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. तुझं सामर्थ्य तू पुरव. परमेश्वर देवप्पा आजच्या या शाब्बातवारी परमेश्वर देवप्पा जगभर तुझी उपासनाचा होत असताना परमेश्वर देवप्पा त्या उपासनेमध्ये तू विराजमान हो. आणि प्रत्येक याजकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. तुझं वचन परमेश्वर देवप्पा जगभर गाजवलं जात असताना प्रत्येकाचा तू सहाय्य करता मदत करता हो. त्याचप्रमाणे परमेश्वर देवप्पा पुणे धर्मप्रांतासाठी प्रार्थना करते. या धर्मप्रांतामध्ये संजीवन यावं परमेश्वर देवप्पा. ह्यासाठी परमेश्वर देवप्पा बिशप साहेब जे काही कार्यक्रम राबवत आहेत त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आणि ते कार्यक्रम सिद्धीस नेत असताना त्यांनाही तू तुझ्या विपुलतेच्या आशीर्वादाने भर. आणि परमेश्वर देवप्पा या धर्मप्रांताची सेवा करत असताना सर्व याजकांनाही तू आशीर्वादित कर. परमेश्वर देवप्पा इथून पुढील सर्व मी तुझ्या हाती सोपवते. धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड गौरवी पवित्र नावाने मागते म्हणून तू आमेन. या वेळेमध्ये आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. या मंडळीचे प्रमुख आचार्य रेव्हरंड सुधीर गायकवाड पाळक साहेब आपल्याला या वचनातून चालवणार आहे. तत्पूर्वी आपण आपल्या माना झुकूयात आणि गीताद्वारे परमेश्वराजवळ आपण पवित्र आत्म्याची मागणी करीत असताना गीत गाऊयात. हम बच्चे है परम पिता की, बढ़ना है हमें वचनों में. हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में. हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में. हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में. प्रार्थना करूयात. प्रतिपूर्ण यहोवा दे बापा, मान महिमा आणि गौरव दे तुझ्या दयेच्या स्नाजवळ येतो. तुझ्या पवित्र वचनातून मनन आणि चिंतन करत असताना दैवाच्या आत्म्यात तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. पवित्र आत्म्यात तू बोल आणि आम्ही तुझी लेकरं ऐकत आहोत. आम्हा पाप्यांवर दया कर. वरून उतरणाऱ्या ज्ञानानं आम्हाला भर. तारणारा ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची उपकार स्तुती करतो. 2 आठवड्यानंतर आज परत एक वार देवाच्या वचनातून आपणाशी बोलावं याकरता प्रभूनं मला आपल्या पुढे सादर केलं. येण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक प्रभूचे, यहोवा देव बापाचे, पवित्र आत्म्याचे आभार मानतो. त्याचप्रमाणे गत 2 आठवड्यामध्ये काही कौटुंबिक प्रियजनांच्या आजारपणामुळं मी मंडळीला सेवा देऊ शकलो नाही. परंतु या 2 आठवड्यामध्ये माझे सहकारी बंधू रेव्हरंड अनिल पातारे पाळक साहेब यांनी उत्तम रीतीनं मंडळीला मार्गदर्शन केलं, वचनातून चालवलं
आणि मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सन्माननीय पाळक साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यावेळेस देवाच्या पवित्र वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आज देखील 4 शास्त्रपाठ आपण ऐकलेले आहेत. प्रामुख्याने दुसरे राजे 20 अध्याय 1 ते 11 वचन, रोमकरास पत्र 12 अध्याय 9 ते 21 वचन, मत्तई वर्तमान 15 अध्याय 21 ते 28 वचन आणि स्तोत्र 65. या चारही शास्त्रपाठामध्ये आपल्याला एक मुद्दा किंबहुना एक गोष्ट सातत्यानं दिसते आणि ती गोष्ट आहे परिस्थिती कुठलीही असो प्रार्थना करणं. प्रतिकूल परिस्थिती असो अनुकूल परिस्थिती असो परंतु प्रार्थना करणं आणि प्रार्थनेद्वारे परमेश्वराच्या सहवासात राहून परमेश्वरावर सर्व आपल्या काळजी चिंता विवंचना आजारपण दुःख पीडा क्लेश यातना जे काही आहे ते त्याच्या चरणी टाकून प्रार्थनेद्वारे आपण त्यातनं सही सलामत बाहेर पडू शकतो. आणि गत दिवसांमध्ये मी स्वतः या अनुभवात गेलो. अर्थात ही काही पहिली वेळ नव्हती. माझ्या जीवनामध्ये यापूर्वी परमेश्वरानं फार अद्भुत रीतीनं कार्य केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे. परंतु या गेल्या 3 आठवड्यापासून ज्या परिस्थितीतनं देवानं मला आणि माझ्या कुटुंबाला नेलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही प्रार्थनेसारख्या या प्रभावी शस्त्राचा उपयोग केला आणि किती अद्भुत रीतीनं परमेश्वरानं त्याचं सामर्थ्य प्रगट केलं ते मी आपल्याला सांगणार आहे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि यातील 9 ते 21 ही वचनं आपण जर वाचली तर या वचनांना हेडिंग दिलेलं आहे ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम. म्हणजे ख्रिस्ती जीवन व्यतीत करण्याकरता देवानं देव केलेली ही नियमावली आहे. ही नियमावली आहे आणि या नियमावलीमध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत देवानं केलेल्या आहे. ज्यावेळेस मी एका मागून एक हे मोजलं त्यावेळेस मला 30 नियम यामध्ये दिलेले आढळले आहेत. आपणही ते अभ्यास करू शकता. आणि या 30 नियमांपैकी ज्यावेळेस आपण 12व्या वचनाकडे पाहतो या 12व्या वचनामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट सांगितलेली आहे आशेने हर्षित व्हा. आशेने हर्षित व्हा. दुसरं सांगितलंय संकटात धीर धरा. संकटामध्ये धीर धरा, संयमी राहा. आणि तिसरं सांगितलंय प्रार्थनेत तत्पर राहा. प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. आशा ख्रिस्ताद्वारे देव केलेली गौरवी आशा, जी आशा आपल्याला कधीच निराश करत नाही, जी आशा आपल्याला कधीच दुःखाच्या खाईमध्ये लोटत नाही, जी आशा आपल्याला कधीच देवापासून वेगळे होऊ देत नाही. गौरवी आशेवर विश्वास ठेवायचा. दुसरं म्हटलंय संकटामध्ये धीर धरा. संकटात धीर धरा. आणि तिसरं आहे प्रार्थनेत तत्पर राहा. गेले 5-6 महिने कोरोना व्हायरसच्या या भयंकर महामारीनं अवघं जग आणि जगातील माणसं ग्रासली गेलेली आहेत. ख्रिस्ती मनुष्य, प्रत्येक जात धर्मीय मनुष्य या भयंकर महामारीनं ग्रासला गेलेला आहे. आणि असं असताना हे भयंकर संकट मनुष्य मात्रावर आलेलं आहे. आणि अशा या संकटामध्ये आशेनं हर्षित व्हायचं
अशा या भयंकर संकटामध्ये धीर धरायचा आणि प्रार्थनेत तत्पर राहायचं. मानवी दृष्टिकोनात ज्यावेळेस आपण या सर्व गोष्टींकडे पाहतो, हे आपल्याला केवळ अशक्य वाटतं. काहींना वाटतं हे मूर्खपणाचं. स्वतःचा जीव जर यातून वाचवायचा असेल तर स्वतःला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा. जिथे आपण सुरक्षित राहू अशा ठिकाणाचा आसरा घ्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी आशेवर विश्वास ठेवायचा. संकट भयंकर आहे, आपल्या डोळ्यासमोर हा मृत्यू आपण पाहत आहोत आणि अशा ह्याच्यात धीर धरायचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रार्थनेत राहायचं. मानवी दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण याकडे पाहतो आपल्याला हे अशक्य वाटतं, काहींना हे मूर्खपणाच वाटतं. परंतु मी आपल्याला सांगतो देवाच्या प्रिय मंडळी, मी आपल्याला आज विश्वासाने आणि ठामपणे सांगतो, होय, देवानं संत पौलाकरवी केलेलं हे मार्गदर्शन ज्यावेळेस आपण वैयक्तिक जीवनामध्ये अंमलात आणतो तेव्हा आपल्याला अनुभव घडतो. जेव्हा अनुभव घडतो त्यावेळी देवाच्या सामर्थ्याची प्रचिती येते, देवाच्या सामर्थ्याची प्रचिती येते, आपला विश्वास अधिक दृढ होतो. मी आपल्याला सांगितलं, गत 2 आठवडे मी आपल्या येऊ शकलो नाही, सेवा देऊ शकलो नाही. आणि घडलं असं की सर्वप्रथम माझी धाकटी बहीण सो अंजली पंडित हिची सासू कोरोना पॉझिटिव्ह झाली आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. बहिणीच्या घरामध्ये सतत त्यांचा वावर असल्यामुळं प्रथम धाकटी बहीण पॉझिटिव्ह झाली. तिनं तडक बुधराणी हॉस्पिटल गाठलं. त्या ठिकाणी तिच्यावर औषधोपचार सुरू झाले, टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. त्यानंतर लगेच शनिवारचा दिवस होता, घरामध्ये तिचा वावर होता. ती ऍडमिट झाल्यामुळं माझी धाकटी बहीण तेजस्विनी ही मला 3 वेळेस नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण द्यायची. इन्सुलिन तर रेग्युलर 30 देत आहे. आणि मग जेव्हा धाकटी बहीण पॉझिटिव्ह झाली हे कळालं, आम्ही ठरवलं आपण आपली टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्या दरम्यान स्मरणही तापलेला असायचा, तोही डोकं दुखत होता आणि सतत त्याचा वावर आपल्या घरात होता, माझ्याही अवतीभोवती होता. आणि मग मी, पिंका, स्मरण, त्याचे वडील, आम्ही चौघांनी आमच्या कोविड टेस्ट ह्या करून घेतल्या. आणि रविवारच्या दिवशी 3 आठवड्यापूर्वी संध्याकाळी तो रिपोर्ट आला आणि त्यामध्ये माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. प्रभूला धन्यवाद असो. संजूचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, धन्यवाद असो प्रभूला. पण स्मरण आणि पिंका या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. घरामध्ये भयंकर तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि स्वाभाविक आहे एकाच वेळेस माझ्या घरातील हे 3 जण पॉझिटिव्ह झाले. आणि मग दुसऱ्या दिवशी सोमवारी 2 जण इनलॅक्सला गेले. त्यांना साईन सिम्पटम्स काही नव्हते आणि मग त्यांनी सांगितलं 8,500चं पॅकेज आहे, ते घ्या आणि घरी क्वारंटाईन व्हा. आणि दोघांना घरी ट्रीटमेंट चालू झाली. आणि अशा या परिस्थितीमध्ये पिंकाला ने-आण आमची सियोना करत होती. 2 दिवसानंतर सियोना सुद्धा पॉझिटिव्ह झाली आणि ती तिच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 3 दिवसाकरता तिला ऍडमिट व्हावं लागलं. एकाच वेळेस 4 जण पॉझिटिव्ह झाले. आणि देवाच्या प्रिय मंडळी, अशा या परिस्थितीमध्ये गेले 1.5 वर्ष सातत्यानं रोज रात्री प्रार्थना चालू आहे. परंतु ही प्रार्थना आम्ही बंद केली नाही. आणि या परिस्थितीमध्ये अधिक प्रार्थना
स्वतः ठरवलं, स्मरणला धीर दिला आणि आम्ही फोनद्वारे प्रार्थना करू लागलो. आणि प्रियानो, या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने इतक्या अद्भुत रीतीनं दिलं. 3 दिवसानंतर भोजाला डॉक्टर म्हटले, तुम्ही घरी जायला हरकत नाही, तुम्ही आता बरे आहात. स्मरण आणि पिंका 1 आठवड्याच्या आत पूर्ण कोविड मुक्त झाले आणि त्यांना तशा आशाचं इंग्लंड आणि बुधराणी हॉस्पिटलमधनं पत्रही देण्यात आलं. 3 दिवसानंतर गुड्डूलाही डिस्चार्ज मिळाला, सियोनाला, तीही घरी आली, तीही कोविड मुक्त झाली. आणि प्रियानो, हे मी आपल्याला यासाठी सांगतो, रिपोर्ट येईपर्यंत तेजस्विनी मला इन्सुलिन देत होती, तीच माझं जेवण करत होती, तिचा वावर घरामध्ये होता, स्मरणचा वावर घरात होता. परंतु परमेश्वरानं त्याच्या अभिवचनाप्रमाणे हा व्हायरस माझ्या जवळपास सुद्धा येऊ दिला नाही. आणि येथपर्यंत आज मी आपल्याशी वचनातून बोलत हे साक्ष आपल्याला देत आहे. येथपर्यंत त्याने मला सुरक्षित आणि सुखरूप ठेवलं. आणि मला आज आपल्याला सांगू द्या, हे ठामपणे, हे केवळ आणि केवळ मी आशेवर विश्वास ठेवला. संकट भयंकर होतं, परंतु धीर धरला नाही. माझ्या येशूनं मृत्यूला जिंकलेला आहे. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. मला प्रार्थनेत तत्पर राहायचं आहे. आणि या 3 गोष्टी मी नेटानं करू शकलो. आणि त्याचं उत्तर देवानं इतक्या अद्भुत रीतीनं दिलं की आज माझं कुटुंब परत एक झालेलं आहे. देवाला धन्यवाद. देवाचा प्रिय, पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, पहिला शास्त्र पाहतो आपण ऐकला, 2 राजे 20 अध्याय, हिजकियाविषयी आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आता या ठिकाणी काय म्हटलंय, त्या समयी हिजकिया आजारी पडून मरायला टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशा संदेशा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, कारण तू आता मरणार आहे, जगणार नाही. त्याला सांगणारा देवाच्या प्रिय मंडळी प्रत्यक्ष देव आहे, जो यशा संदेशाच्या द्वारे त्याच्याशी बोलत आहे. आणि काय बोलत आहे? आजारपणामुळे तो मरणाला टेकलेलाच आहे. देवाच्या प्रिय मंडळी, देव त्याला सांगत आहे, आपल्या घराची व्यवस्था कर, 3 दिवसात तू मरणार आहेस. आता पहा, तेव्हा त्याने म्हणजे हिजकियाने हे ऐकलं, मरणाचा निरोप मिळालाय, देवाच्या संदेशाने दिलेला आहे, म्हणजे तो खोटा नाही हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. कोणी माझी थट्टा करत नाही हे त्याला पूर्णपणे माहिती आहे. देव त्याच्या संदेशातून मला निरोप पाठवत आहे, तू मरणार आहेस. आणि मरणाचा निरोप मिळालेला हा हिजकिया राजा हा निरोप ऐकल्यावर भयभीत झालेला नाही, गोंधळून गेलेला नाही. राजाच आहे, अनेक राज्याचे वैद्य तो बोलून उपचार करू शकला असता, जगित पर्याय तो अंमलात आणू शकला असता. परंतु हिजकियानं जगात उपलब्ध असलेल्या कुठल्याच गोष्टींवर तो अवलंबून राहिला नाही. त्याचा हवाला देवावर आहे. आणि म्हणून त्याने काय केलं, वचन सांगतं तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. देवाच्या प्रिय मंडळी, किती भयंकर परिस्थिती हो, ज्याला वास्तवात मृत्यूचा निरोप गेलेला आहे, मरणार आहेस तू असा निरोप ज्याला गेलेला आहे, तो मनुष्य प्रार्थनेमध्ये जाऊ शकतो, प्रार्थनेचा विचार त्याच्या मनात येऊ शकतो. होय, पण हिजकियाच्या मनात प्रार्थनेचा विचार आला. त्यानं आपलं तोंड भिंतीकडे केलं, म्हणजे त्यानं जगाकडे पाठ केली. जे जग मरणाधीन आहे,
ज्या जगात मृत्यू आहे त्या जगाकडे त्यानं पाठ फिरवली, त्यानं भिंतीकडे देवाकडे तोंड केलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रार्थना करू लागलेला आहे. आता प्रार्थना पण किती अर्थभरित आहे बघा. हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने योग्य तेच करीत आलो आहे याचं स्मरण कर. परमेश्वरा, तो पहा, तो असं काहीच म्हणत नाही, पित्या हा आजार जाऊ दे, पित्या मरण टळू दे, मला जगण्याची इच्छा आहे, मला जीवन दे. नाही, तो काय म्हणतो, हे परमेश्वरा, मी तुझ्या पुढे सत्यतेनं सात्विकतेने म्हणजे धार्मिकतेने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने ते योग्य, तुझ्या दृष्टीने ते योग्य तेच केलं आहे. त्याचे स्मरण कर अशी मी तुला विनंती करतो. आणि इतक्या मनस्वी रडला. आणि याचा परिणाम काय झाला वचन सांगतं. यशाया अर्ध्याच वाटेवर आहे. तोच देव त्याला म्हणतो आहे, जा जाऊन माझा सेवक हिजकिया यास सांग, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझे अश्रू पाहिलेले आहेत, मी तुझं आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. प्रेज द लॉर्ड. परिस्थितीमुळेच प्रार्थना करावी अशी नव्हती, प्रत्यक्ष मरणाचा निरोप आहे. पण हिजकिया परमेश्वराला शरण केला, हिजकियानं प्रार्थना केलेली आहे. आणि प्रार्थनेमध्ये आजार घालव, दुःख नाहीस कर, मला इतक्यात मरायचं नाही, मला दीर्घायुष्य दे, काहीच नाही. तो म्हणतो, देवा फक्त आठव मी तुझ्या पुढं कसा वागलेला आहे. आणि देवानं हिजकियाच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. होय, आशेने हर्षित व्हा, संकट आहे धीर धरा आणि प्रार्थनेत राहा, प्रार्थना करा, परमेश्वर यातनं सोडवणारच आहे. दुसऱ्या एका सेवकाची प्रार्थना आपल्या पुढे मी ठेवत आहे आणि तो आहे नेहम्या. पहिलाच अध्याय. काय म्हटलंय पहायचं. हखल्याचा पुत्र नेहम्या ह्याचा वृत्तांत. 20व्या वर्षी 3ऱ्या महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो, तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यांपैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्यांच्याकडे मी विचारपूस केली. त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लागून जाळून टाकले आहेत. हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसापर्यंत विलाप करीत राहिलो. मी उपवास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली आहे. पहा, नेहम्या हा स्वतः गुलाम म्हणून गुलामगिरीमध्ये आहे. नेहम्या गुलाम म्हणून गुलामगिरीमध्ये आहे. आणि तो गुलामगिरीमध्ये असताना दैवाच्या प्रिय मंडळी आणखीन काही लोक त्या ठिकाणी गुलाम म्हणून आणण्यात आले आणि त्यांच्याकडनं त्यानं यरुशलेमेचा बांधवांचा वृत्तांत ऐकला. आणि तो अजिबात त्याला असा मिळाला नाही की त्यानं बसून लगेच देवाचं उपकार स्मरण करावं. बांधव दुर्दशेत आहे, संरक्षण राहिलेलं नाही, यरुशलेमेच्या वेशी जाळून टाकण्यात आलेला आहे. परिस्थिती बिकट होती, भयंकर परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये नेहम्या काय करत आहे. तो गागरून गेला नाही, गोंधळून गेला नाही. त्याला राजाची त्याच्या मर्जी त्यानं संपादन, गुलाम होता पण राजाची मर्जी त्याने संपादन केलेली होती. आणि राजाची मर्जी संपादन केलेली असतानाही पहा प्रियानो, तो लगेच राजाला शरण गेला नाही. राजाला विनंती करून त्यानं परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला नाही. वचन सांगतं हे त्यांनी ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर काय म्हटलंय, तो म्हणतो मी रडू लागलेला आहे, खाली बसलो.
देवापुढं नम्र झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. नेहम्या आपल्या देवापुढं नम्र झालेला आहे, रडू लागलेला आहे, देवापुढं रडू लागलेला आहे. आणि वचन म्हणतं, पुष्कळ दिवस उपवास आणि प्रार्थना. उपलब्ध माहितीच्या आधारे असं म्हटलं जातं, नेहम्यानं एकूण 4 महिने उपवास, प्रार्थना आणि अश्रू गाळून देवाला विनंती करणं सोडलं नाही. 4 महिने. 40 दिवसाचे उपवास सुरू व्हायच्या आधी पुष्कळ हौशी गवशी नवशी लोक असतात. जे ऐकलं पाहिलं ते सांगतो मी. ते उपवास सुरू व्हायच्या आधीच त्यांना टेन्शन हे असतं, 40 दिवस कसे संपतील. मग 40 दिवसामध्ये बुधवार आणि शुक्रवार करायचा का फक्त शुक्रवार करायचा, आणि मग कसे उपवास. ते आठवडाभर अगोदर ही चर्चा चालू. नेहम्या 4 महिने देवापुढं नम्र, देवापुढं रडून गाणं सांगणं, देवाची प्रार्थना करणं, उपवास करणं. परिस्थिती होती का तशी प्रियानो? परिस्थिती तशी होती का की त्याच्या मनामध्ये या गोष्टी आल्या? पण नेहम्या देवावर अवलंबून राहणारा माणूस होता. राजाच्या मर्जीतला मी आहे म्हणून त्या राजावर अवलंबून मी राहील नाही, तो त्या राजाची राजावर अवलंबून राहणारा मनुष्य होता. आणि नेहम्याच्या प्रार्थनेचा परिणाम असा झाला, यरूशलेम नव्यानं उभी राहिली. प्रेज द लॉर्ड. यरूशलेम नव्यानं उभी राहिली. आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, डगमगू नका, खचू नका, घाबरू नका. देवाचं वचन म्हणतं, कोण आपल्याला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करणार आहे? कोण? या जगातलं संकट, शत्रूचे हल्ले, आजार, दुःख, पीडा, क्लेश नाही, काहीच आपल्याला देवाच्या प्रीतीपासून म्हणजे देवापासून वियुक्त करू शकत नाही. विश्वासणारा हा नेहमी आशेने हर्षित होतो, संकटात धीर धरतो आणि तो प्रार्थनेत राहतो. आणि देव त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. शेवटचं उदाहरण मी आपल्याला देतो आणि ते उदाहरण तितकंच बोलकं आहे. पहा, आपल्याला प्रेषित 16 मध्ये पौल आणि सिलाविषयी पाहायला मिळतं. पौल आणि सिला दोघांनाही सुवार्तेचं कार्य करत असताना बंदिवासात टाकण्यात आलेला आहे. बंदिवासामध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि त्या बंदिवासामध्ये कसं टाकण्यात आलंय पहा. काय म्हटलं? तेव्हा लोक त्यांच्या 19 वचनावर, मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्याने पौल व सिला यांना धरून अंमलदारांकडे ओढून नेले. त्यांनी त्यांना अधिकाऱ्याकडे उभे केले करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचरायला योग्य नाहीत ते सांगतात. तेव्हा लोक त्यांच्या उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्त ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या दिवाणखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असतात व गाणे गाऊन देवाची स्तुती करत असतात. बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने सुटली. परिस्थिती काय आहे? बंदिवासात टाकलंय. कसं टाकलंय? आधी फटके मारण्यात आलेला आहे. त्या काळाची प्रथा अशी होती, किमान 39 फटके मारले जात. किमान 39 फटक्याची शिक्षा ही त्या काळात दिलीच जात. येशू ख्रिस्ताला 39 फटके मारण्यात आले होते, नाही का? आणि ते फटके मारल्यानंतर मग त्यांना त्यांच्या पायात बेड्या घालण्यात आले आणि मग त्यांना बंदिवासात टाकण्यात आले.
आणि असं सांगतात त्या काळातले, म्हणजे आजही जे लोक इस्रायलला जाऊन आले त्या लोकांना ते पाहता येतं. आजही त्या ठिकाणी ते पाहण्याची सोय आहे की त्या काळात तो बंदिवास असा असायचा की पाय साखळदंडांनी बांधलेले, जखमा सगळ्या शरीरांवर, आणि जे सगळ्या गावाचं सांडपाणी असायचं, म्हणजे गटारातलं पाणी, घाण पाणी ज्याला आपण म्हणतो, ते गटार त्या बंदिवासातनं, त्या खोलीतनं वाहत असत आणि कमरेपर्यंत त्यांना त्या पाण्यात उभं केलं जात असत. इतकी भयंकर शिक्षा होती. आणि अशा परिस्थितीत पौल आणि सीला काय करत आहेत? वचन म्हणतं ते प्रार्थना करत आहेत. परिस्थिती होती का हो प्रार्थना करण्याजोगी? दुसरं म्हटलंय ते प्रेज अँड वर्शिप करत होते. हालेलुया. प्रेज अँड वर्शिप, प्रार्थना, इतक्या कठीण परिस्थितीमध्ये. हो, यालाच म्हणतात आशेने हर्षित होणं, संकटात धीर धरणं आणि प्रार्थनेत तत्पर राहणं. दोघ जण प्रार्थना करत आहेत. पहा, जेव्हा आपण स्वतःला, परिस्थिती कशी असू द्या आपल्याला, संकट किती भयंकर असू द्या, जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये स्वतःला प्रार्थना काय आहे, स्वतःला देवाच्या सहभागितेत झोकून दे, पूर्णपणे स्वतःला देवाच्या सहभागितेत झोकून दे, याला प्रार्थना म्हणतात. त्यांनी देवाच्या सहभागितेत स्वतःला प्रार्थनेसारख्या माध्यमातून झोकून दिलेला आहे. आणि जेव्हा ते प्रार्थना करू लागले, देवाच्या प्रिय म्हणले, त्यांना त्यांच्या जखमांचा विसर पडलेला आहे. तिथे जी दुर्गंधी असेल त्या दुर्गंधीचा विसर त्यांना पडलेला आहे. त्यांना वेदनांचा विसर पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जर आपल्याला या लोकांनी पाहिलं तर ठार मारून टाकतील, त्यांना मृत्यूचं भय राहिलेलं नाही. प्रार्थना करतात आणि स्तुती, प्रेज अँड वर्शिप. परिणाम काय झाला? वचन म्हणतं भूमिकंप झाला, बंधनं तुटली. प्रियानो, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा, बंधनं तुटणार आहे. कोरोना व्हायरसचं बंधन तुटणार आहे, मृत्यूचं बंधन तुटणार आहे, संकटांची बंधनं तुटणार आहे, काळजी, चिंता, विवंचनेची बंधनं तुटणार आहे. पण आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर रहा. लूक 18:1 मध्ये येशू म्हणतो त्यांनी सतत प्रार्थना करावी, थकू नये. प्रार्थना करूया. आभार मानतो यहोवा बापा या वचनांशी, या वचनांद्वारा आभार बोलला. ऐकणारे कान, समजणारं मन आणि त्याप्रमाणे वागणारं अंतःकरण द्यावंस ही प्रार्थना करतो. सहाय्य दिलंस, शक्ती पुरवलीस, आरोग्य दिलंस, आभार मानतो येशू. तारणारा ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. ज्यांचे वाढदिवस पुढील आठवड्यामध्ये संपन्न होणार आहेत त्यांची नावं माझ्याकडे आलेली आहेत, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. दिनांक 5/10/2020 रोजी प्रशांत प्रकाश वाघमारे. दिनांक 6/10/2020 रोजी डॅनियल सॅम्युएल पाटोळे. सौ सुनीता गोविंद हिवाळे. जॉन्सन व्हिक्टर डिकन. सौ मुमुक्षिता भगवान विटकर. 8/10/2020 रोजी जो वाढदिवस संपन्न होणार आहे कुमारी अर्पिता विनय जाधव. 9/10/2020 रोजी अनया रामकुमार निषाद. दिनांक 10/10/2020 रोजी बंधू सॅम्युएल पेत्रस पातारे यांचे वाढदिवस संपन्न होणार आहेत. येत्या 10 तारखेला मिस्टर अँड मिसेस जोसेफ माडिपाक यांचा लग्न वाढदिवस संपन्न होणार आहे.
या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र बहुसन्माने आमच्या जिवंत गौरवी देव बापा, मान महिमा गौरव दे तुझ्या दयेच्या आसनाजवळ या सर्व लेकरांना घेऊन हा दास उपस्थित झालेला आहे. प्रभू परमेश्वरा, ज्यांचे वैयक्तिक वाढदिवस आहेत अशा सर्वांना तू सांभाळलंस, राखलंस आणि प्रभू परमेश्वरा, वाढदिवसाच्या स्वरूपात त्यांच्या आयुष्यामध्ये तू एक नवीन पान उलगडलंस. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो, असे अनेक अनेक आशीर्वादित वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्याला लाभू दे. आणि प्रभू परमेश्वरा, जे कार्य त्यांच्यावर तू सोपवलेलं आहेस आणि तुझं प्रतिरूप देऊन त्यांना तू त्यांच्या जन्मदिवशी या भूतलावर पाठवलेलं आहेस प्रभू, तेच कार्य त्यांना तू प्रगट करावंस, पवित्र आत्म्याद्वारे प्रगट करावंस. ते कार्य त्यांच्याकडून पूर्ण करण्यासाठी तू या वाढदिवसाच्या स्वरूपात एक नवी संधी दिलेली आहेस. हे जाणून त्यांनी प्रयत्नपूर्वक या तू सोपवलेल्या जबाबदारीकडे लक्ष द्यावं, ती प्रयत्नपूर्वक प्रार्थनापूर्वक जाणून घ्यावी आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करावं, अशी तुझ्या चरणाजवळ विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, लागणाऱ्या सर्व जगिक आणि आध्यात्मिक गोष्टीची पूर्तता त्यांच्यासाठी तू केलेली आहेस. आतापर्यंत सांभाळलेला आहेस, राखलेला आहेस. येथून पुढेही प्रत्येकाचा सांभाळ प्रतिपाळ करावास. असे अनेक अनेक आशीर्वादित वाढदिवस प्रत्येकाला दाखवावेस, अशी विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, बंधू जोसेफ आणि त्यांची प्रिय पत्नी यांच्यासाठी हा दास प्रार्थना करीत आहे. प्रभू, येत्या 10 तारखेला त्यांचा लग्न वाढदिवस आहे. आतापर्यंत त्यांचं सांसारिक जीवन तू आशीर्वादित केलेलं आहेस, फलद्रूप केलेलं आहेस. त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार मानतो आणि विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, लग्नाचे असे अनेक वाढदिवस त्यांना तू दाखवावेस आणि प्रभू परमेश्वरा, आपल्या कुटुंबासमवेत त्यांना आनंदाने तुझं नामस्मरण करता यावं म्हणून प्रभू परमेश्वरा, त्यांना तू विपुलतेच्या आशीर्वादाने भर, त्यांचा सहाय्य करता मदत करता हो. प्रभू, उभयतांच्या जीवनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण कराव्यास अशी विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या गोड गौरवी सामर्थ्यशाली नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आणि आता देव बाप्याची प्रीती, देव पुत्राची कृपा आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर येथून पुढे युगानुयुग राखो. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो, त्याची उपकार स्तुती करतो. यावेळेस मला सांगायला आनंद वाटतो, मागील दिवसांमध्ये सेंट फिलिप्स चर्च नाशिक CNI यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि एकूण 5 विषय या स्पर्धेकरता त्यांनी दिलेलं होतं आणि 5 पैकी कुठल्याही एका विषयावर बोलण्याचं बंधन होतं. आणि मला विशेष आनंद वाटतो सांगायला की या स्पर्धेमध्ये आपल्या मंडळीच्या वतीनं बंधू स्वप्नील घोडके आणि स्मरण पंडित हे दोघेही सहभागी झालेले होते. आणि या स्पर्धेत बंधू स्वप्नील घोडके यांना जवळजवळ 80 ते 90 स्पर्धकांमधून 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक बंधू स्वप्नील घोडके यांना या वक्तृत्व स्पर्धेमध्ये, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राप्त झालेला आहे. आणि मंडळीचा प्रमुख याजक या नात्यानं, कमिटीच्या वतीनं आणि मंडळीच्या वतीनं मी बंधू स्वप्नील यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेष आणखीन एक बाब मला सांगायला आवडेल की स्मरण हा कोविड पॉझिटिव्ह झालेला असतानाही त्यानं विशेष रीतीनं
या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यानं तयारी केली आणि तो बोलला या स्पर्धेमध्ये. कोविड पॉझिटिव्ह होता, परंतु संधी मिळाली आणि आपण मागं राहू नये, आजारपण त्याकरता निमित्त ठरू नये आणि म्हणून मोठ्या विश्वासानं आणि प्रार्थनापूर्वक स्मरण या स्पर्धेमध्ये भाग घेता झाला आणि प्रभूनं त्याला सहाय्य केलं. याबद्दल स्मरणचंही मी विशेष रीतीनं अभिनंदन करतो. विशेष मला आनंद वाटतो बंधू स्वप्नील घोडके यांच्याविषयी की जसं हे लॉकडाऊन सुरू झालं, बऱ्याच मंडळांनी असे उपक्रम राबवले आणि त्यामध्ये बंधू स्वप्नीलनी कुटुंबासह आपला सहभाग त्या स्पर्धांमध्ये दिलेला आहे आणि ही फार विशेष बाब आहे. या दिवसांमध्ये कौटुंबिक उपासना, पवित्र शास्त्राचा अभ्यास, वक्तृत्व स्पर्धेतील सहभाग या गोष्टींना त्यानं प्राधान्य दिलं. आपल्याला माहिती आहे मागील दिवसांमध्ये त्याच्या मुलालाही ठाणा या ठिकाणच्या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं आणि ही फार विशेष बाब आहे. आणि मला सांगितलं बंधू स्वप्नीलनी की या स्पर्धेचं ज्यावेळेस त्याच्याकडं निमंत्रण येतं त्यावेळेस तो आपल्या मंडळीतील सर्वांना ते सर्क्युलेट करतो, सगळ्यांना ते आमंत्रण तो स्वतः पाठवतो. उद्देश हा की आपल्याकडे वेळ आहे आणि आपण या स्पर्धेमध्ये अभ्यासपूर्ण रीतीनं उतरवावं, सहभाग द्यावा, हा त्याच्या मागचा त्याचा उद्देश आहे. परंतु दुर्दैवानं प्रतिसाद काही तसा म्हणावा तसा मिळाला नाही. असो, परंतु परत एक वार बंधू स्वप्नील आणि बंधू स्मरण पंडित यांचे मनपूर्वक मंडळीच्या वतीनं मी अभिनंदन करतो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि अशाच रीतीनं तुमचा त्याच्या गौरवी राज्याच्या वाढीकरता उपयोग करून घेऊ आणि आत्मिक जीवनामध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबाची परमेश्वर वाढ करो, हीच माझी परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. गॉड ब्लेस यू. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. आशीर्वाद घेऊन उपासनेची सांगता सुवंदे देव या गीताद्वारे करूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधींची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेचा नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमचे अंतःकरणे आपला देव परमेश्वर व आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमात राखो. आणि आता देव बाप्याची प्रीती, देव पुत्राची कृपा आणि देव पवित्र आत्म्याची सहभागिता, सहजीवन आणि आशीर्वाद आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आतापासून इथून पुढे युगान युग राखो. आमेन.